हे तर जाणून घ्या पण सरांना माहिती पाहिजे होती त्यांसाठी मी इथं आलो. अच्छा, व्हेरायटी खूप छान आहे. 6 घंटे लागले जायला. 6 घंटे कंप्लीट झाले. यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा दरणे या गावातील प्रगती शेतकऱ्याने वेगळ्या पद्धतीने तूर जे आहे ते शेतामध्ये लागवड केलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहिलं तर लाखो रुपयाचं पीक हे ते घेतात. आपल्यासोबत जे आहे ते प्रगती शेतकरी आहेत. कशा प्रकारची तूर आहे आणि काय नेमकं या तुरीचं वैशिष्ट्य आहे, काय सांगणार? सर, ही जे तूर आहे सावी 111 हिला आम्ही नाव दिलेलं आहे. निवड पद्धतीनं तयार केलेलं वाण आहे. या तुरीचं वैशिष्ट्य जर पाहतो म्हटलं तर धुयारी धुक्यानं जे तूर पीक नेहमी बळी पडल्या जाते, तर ते पीक जे आहे धुयारी धुक्यानं हे सावी 111 वाणाला जास्त मार बसत नाही. त्याच्यामुळे अर्धी लढाई शेतकरी हा तिथं जिंकला जातो. त्याच्यानंतर या तुरीच्या शेंगेमध्ये 5 दाण्याचं प्रमाण जवळजवळ 70% येतं. काही शेंगा ज्या आहेत 10% ह्या 6 दाण्याच्या पण येतात. दाणा हा लाल आहे, खायला हिरवी शेंग पण रुचकर आहे आणि लाल तुरीचा बाजारभाव पण याला छान मिळतो. एकंदरीत रोगराईला कमी बळी पडणारं आणि भरपूर उत्पादन देणारं, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं हे निवड पद्धतीनं तयार केलेलं सावी 111 हे वाण आहे. नक्की एकंदरीत पाहिलं तर किती एकरामध्ये या तूर लागवड केलेली आहे आणि किती रुपयाचं उत्पन्न तुम्ही या ठिकाणी घेणार आहात? ह्या सावी 111 तुरीची लागवड माझ्या संपूर्ण 12 एकर क्षेत्रावर आहे. 7x1 या अंतरावर 6 एकरमध्ये आणि 9x1 या अंतरावर 6 एकरमध्ये अशी हे 12 एकरमध्ये मला असं वाटते की दरवर्षीचं जे माझं उत्पादन आहे ते पाहून कमीत कमी 12-13 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन इथे होऊ शकते. आणि मार्केटचा जर बाजारभाव आपण पाहतो म्हटलं तर जवळजवळ 125 क्विंटलपर्यंत जरी तूर झाली तरी 10-11 लाखापर्यंतचं याचं उत्पादन जाऊ शकते. नक्की यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र कुठेही शेतकऱ्यांना जे आहेत ह्या ठिकाणी उत्पन्न होताना दिसत नाही. मात्र एका प्रगती शेतकऱ्यांनी जे आहेत शेतामध्ये अनोख्या पद्धतीने तुरीची लागवड केली आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत मोठं पीकसुद्धा या ठिकाणी घेत आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, हिवरा दरणार, यवतमाळ. नमस्कार, मी गजानन भास्करवार, गाव आहे माझे चिखली, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. इथून आलेलो आहे. कापसे साहेबांनी जे तुरीचं SRT पद्धतीने जे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.